नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 22 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हा जो व्हिडिओ संच असणार आहे हा आपल्याला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणार आहे। कारण यामधील जे काही 22 प्रश्न आहेत ते जशास तसे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली पोलीस भरती संबंधीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा आपल्याला एमपीएससी प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। कारण हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये प्रश्न विचारलेला आहे। सोबतच हा प्रश्न 2018च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। तर उत्तर होईल पहा याचा ऑप्शन क्रमांक 2, तर कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे पहा मित्रांनो, हा हवेतील प्रदूषण आणि सोबतच हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड जो आहे तो जास्त प्रमाणात वाढल्यामुळे जे जागतिक तापमान वाढ आहे त्याचं संकट उद्भवलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, राज्य परिवहन महामंडळ म्हणजे त्याला आपण एसटी म्हणतो पहा, या बस प्रवासात महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सवलत जाहीर केलेली आहे। पहा, या ठिकाणी महा झाला आहे ते महामंडळ असा पूर्ण शब्द आहे। म्हणजे जे एसटी स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस आहेत त्या बसमध्ये महिलांना किती टक्के सवलत देण्यात आलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर किती 50%। लक्षात ठेवा, 50% अनुदान म्हणू शकतो किंवा आपण सवलत म्हणू शकतो। तर ते राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी बसच्या प्रवासात महिलांसाठी देण्यात आलेलं आहे 50% आरक्षण। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती। मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा, सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला, तर तो झालेला आहे पहा 1919 साली। लक्षात ठेवा, हे वर्ष महत्वाचं आहे 1919, यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो झालेला आहे आणि त्याच हत्याकांडाची चौकशी म्हणून पहा हंटर कमिशन हे जे कमिशन आहे हे बसवण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे। पहा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीद्वारे येणारे सदस्य संख्या किती आहे। मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। पहा, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे। राज्यातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे, तर ती आहे ऑप्शन क्रमांक 1, 288 इतके जे आहेत हे सदस्य असतात पहा विधानसभेत निवडणुकीद्वारे येणारे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात। या ठिकाणी हा देखील प्रश्न महत्वाचा आहे। पोलीस डिपार्टमेंट वरती तांत्रिक प्रश्न आहे हा, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट वरती आधारित प्रश्न आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात, तर ते असतात पहा ऑप्शन क्रमांक 3, विशेष पोलीस महानिरीक्षक हे जे आहेत हे परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी असतात। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि मित्रांनो, फक्त आणि फक्त पोलीस विभागावरती म्हणजे जे पोलीस भरतीमध्ये विचारला जाणारा तांत्रिक प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला, तर पोलीस विभागावरतीच आपण जवळपास 80 प्रश्न असे घेतलेले आहेत पहा की त्या प्रश्नाशिवाय बाहेरचा एकही प्रश्न आपल्याला आतापर्यंत आलेला नाही। तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत। पहा, पहिला प्रश्न असतो आपल्याला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय, आणि दुसरा असतो तो पहा आंतरराष्ट्रीय। यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होत आहे कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये सुद्धा पोल केला होता, त्या ठिकाणी जवळपास 41% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं। लक्षात ठेवा,
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची जी स्थापना आहे ती 1946 या वर्षी झालेली आहे। पहा किती, 1946। जर आपल्याला फक्त असा प्रश्न आला मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली आणि त्यामध्ये जर 1946 वर्ष नसेल तर त्या ठिकाणी पहा 1993 हे वर्ष असेल आणि या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे 1993 मध्ये आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग 1946 मध्ये। यामध्ये अजून एक प्रश्न असतो पहा, राज्य मानवी हक्क आयोग, राज्य लक्षात ठेवा, राज्य मानवी हक्क आयोग आणि याची जी स्थापना आहे ही कधी झाली हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे, कारण हा देखील प्रश्न महत्वाचा आहे। या प्रश्नाचं काय उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 4 1946 आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना। यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला डॅश म्हटलं जातं। पहा 1919चा जो सुधारित कायदा होता तर त्या कायद्याला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं त्याला म्हटलं जातं आणि हा प्रश्न मित्रांनो आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आढळतो, कारण पोलीस भरतीमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं किंवा MPSC ची जी प्री एक्झाम असते त्यामध्ये आपल्याला 5वी ते 12वी याच पुस्तकामधील जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आणि हा देखील प्रश्न त्यामधीलच विचारण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्टेनलेस स्टील मध्ये लोखंड, क्रोमियम आणि डॅश यांचे मिश्रण असते। पहा स्टेनलेस स्टील यावरही प्रश्न हा महत्वाचा आहे। स्टेनलेस स्टील हे जे आहे यामध्ये कोणकोणते घटक असतात? लोखंड, क्रोमियम आणि अजून एक असतो पहा, त्यांचं मिश्रण करून स्टेनलेस स्टील बनवलं जातं। तर त्यामध्ये तिसरा जो घटक आहे तो आहे पहा कोबाल्ट। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। म्हणजे जर कधी आपल्याला आलं स्टेनलेस स्टील मध्ये काय काय वापरलं जातं, त्यांचं कशाचं मिश्रण असतं, तर लोखंड, क्रोमियम आणि तिसरा जो आहे तो आहे पहा कोबाल्ट। ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे? यावर मित्रांनो 2 वेळा प्रश्न वेगवेगळा विचारला होता। तर स्वयंचलित वाहनाच्या धुरातून निघणारा विषारी वायू कोणता असा देखील प्रश्न विचारला होता आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की पेट्रोल वाहनातून निघणारा जो वायू आहे तो विषारी वायू जो असतो तो कोणता आहे? तर दोन्ही प्रश्न सेम आहेत, दोघांचंही उत्तर सेम असणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर कार्बन मोनॉक्साईड हा जो आहे हा एक विषारी वायू आहे। पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील, हा एक विषारी वायू आहे आणि तो गाडी जी असते आपले पेट्रोलची गाडी त्याच्या वाहनाच्या धुरामधून निघत असतो। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कार्बन मोनॉक्साईड। यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? या ठिकाणी फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा, आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं पहा आधुनिक भारताचे जनक। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, द्राविडी प्राणायाम या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? हा प्रश्न मित्रांनो लक्षात घेण्यासारखा आहे, कारण आपल्याला 2014 पासून तर 2024 पर्यंत हा द्राविडी प्राणायामावरती जवळपास 40 ते 42 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। कारण दरवर्षी हा 2-3 डिस्ट्रिक्टसाठी हमेशा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे। द्राविडी प्राणायाम याचा योग्य अर्थ काय आहे? तर याचा अर्थ काय आहे, सोपी गोष्ट सोडून पहा साधी एखादी गोष्ट जी आहे किंवा साध्या बाबीमध्ये जास्त गुंतागुंत करणे म्हणजेच द्राविडी प्राणायाम करणे। एखादी सोपी गोष्ट सोडून अवघड गोष्ट त्याच्यामध्ये अडकून जाणं। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो? या ठिकाणी पहा 2 प्रश्न आहेत, पहिला आणि दुसरा प्रश्न। त्यामधील हा प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो स्वतः तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे, कधी साजरा केला जातो आणि कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो? तर ते साहित्यिक आहेत पहा ऑप्शन क्रमांक 2 तर कुसुमाग्रज। यावर अजून एक तिसरा प्रश्न आहे की कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? पहा कोणाचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज? तर कुसुमाग्रज हे जे आहे हे वा शिरवाडकर म्हणजेच कोण तर विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हटलं जातं पहा कुसुमाग्रज आणि यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2।
यानंतरचा प्रश्न आहे, हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतात? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. आपल्याला जुन्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न असा विचारला होता की हॅलेचा धूमकेतू किती वर्षानंतर दिसतो? या ठिकाणी प्रश्न काय आहे? हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती फिरण्यासाठी किंवा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतात? तर त्याला पहा 76 वर्ष लागतात हॅलेच्या धूमकेतूला, म्हणजेच तो परत एक वेळा दिसून येतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश या साली भारतीय दुग्ध आणि दुग्ध विकास महामंडळाने दूध महापूर योजना हा कार्यक्रम सुरू केला होता. पहा, दूध महापूर योजना हा जो कार्यक्रम आहे हा कोणी सुरू केलेला आहे? तर दुग्ध विकास महामंडळ. कोणत्या वर्षी केलेला आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. तर त्यांनी लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 1963 या वर्षी. कधी? 1963 या वर्षी दुग्ध विकास महामंडळ किंवा मंडळाने दूध महापूर योजना कार्यक्रम सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, बीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न सर्वात महत्वाचा फक्त आपली जी अहमदनगर भरती असणार आहे, पहा, अहमदनगर पोलीस भरती, त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर बीज माता हे टोपण नाव राहीबाई पोपरे यांचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, कारण हा अहमदनगर पोलीस भरतीमध्येच जवळपास आपल्याला 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. आता काही लोक म्हणतील लगेच, पहा, अहमदनगर नाही तर अहिल्यादेवी नगर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अहमदनगर हे जे नाव आहे हे अजूनही अहमदनगरच आहे. फक्त जे प्रस्तावित नाव आहे ते आहे, पहा, अहिल्यादेवी नगर, आणि ते लवकरच परीक्षेत सुद्धा वापरलं जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? या ठिकाणी पहा, भारतामध्ये अजून एकही बुलेट ट्रेन अवेलेबल नाही, पण एक प्रस्तावित बुलेट ट्रेन आहे. पहा, तर तिला काय म्हणू शकतो आपण? भारतातील पहिली बुलेट ट्रेन जी आहे ही कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर ते 2 शहर आहेत, पहा, मुंबई आणि अहमदाबाद. या 2 शहरांना जोडणारी भारतात आपल्या पहिली बुलेट ट्रेन होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या ठिकाणी पहा 2 प्रश्न आपल्याला तयार होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थित आहे, म्हणजे प्रस्तावित आहे. पण मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईमध्ये पहा, इंदू मिल हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक प्रस्तावित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, इंद्र या शब्दास समानार्थी नसलेल्या शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगितलेला आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पहा, नाकेश, शुक्र आणि अमरेंद्र हे जे आहेत हे तीनही शब्द इंद्राला समान अर्थाचे शब्द आहेत. यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती हे जे आहे हे विष्णूचा अवतार आहे. एक प्रकारे आपण म्हणू शकतो, पहा, विष्णूचं ते नाव आहे, म्हणजेच विष्णू या शब्दाला समानार्थी आहे. आणि इंद्राला नाकेश, शुक्र आणि अमरेंद्र, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? वातावरणाचा दाब म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? पहा, प्रेशर मोजण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं जातं? तर ते डिव्हाइस असतं, पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 तर बॅरोमीटरचा वापर केला जातो, पहा, वातावरणीय दाब मोजण्यासाठी. थर्मामीटर कशासाठी वापरलं जातं? थर्मामीटर म्हणजे पहा तापमापक. हे कशासाठी मोजलं जातं? तर तापमान मोजण्यासाठी तापमापक वापरलं जातं किंवा थर्मामीटर हे वापरलं जातं. आणि बॅरोमीटर हे वातावरणीय दाब मोजण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केले होते? पहा, हमारा संविधान हमारा सन्मान ही जी मोहीम आहे ही जानेवारी 2024 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर ती कोणी त्या मोहिमेचं उद्घाटन केलेलं आहे? तर उद्घाटन केलेलं आहे, पहा, पर्याय क्रमांक 2 जगदीप धनखड यांनी. आणि हे जे आहेत हे आपल्या भारताचे सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. म्हणजेच कोण? तर उपराष्ट्रपती आहेत, पहा, जगदीप धनखड. तर यांच्या हस्ते 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी हमारा
संविधान हमारा सन्मान ही जी मोहीम आहे ही उद्घाटन केली गेली आहे। यामध्ये नरेंद्र मोदी कोण आहेत, सध्या पीएम आहेत, जगदीप धनखड हे जे आहेत हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, अमित शहा जे आहेत होम मिनिस्टर आहेत आणि द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्या तर ह्या राष्ट्रपती आहेत म्हणजे प्रेसिडेंट आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? आपल्या राज्यातील पहिला साखर कारखाना कधी उभारण्यात आला पहा 1920 या वर्षी। कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? तर तो उभारण्यात आला होता पहा ऑप्शन क्रमांक 2 तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आलेला होता। जर बाय चान्स हा प्रश्न आपल्याला 2024 नंतर जर कधी विचारला तर त्या ठिकाणी पहा अहिल्यादेवी असं देखील विचारलं जाऊ शकतं, अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? या ठिकाणी एक जमात दिलेली आहे आपल्याला कोरकू जमात आणि यावरती आपल्याला 3 वर्ष बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आला होता पहा। गडचिरोली जिल्हा सोबतच पहा अमरावती जिल्हा, चंद्रपूर जिल्हा हे जे 3 जिल्हे आहेत यांच्यावरच हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आढळतात। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 22 प्रश्न। या 22 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर पहा महाराष्ट्र एक्झाम सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।